सगळ्या मान्यवरांचं नाव घेत नाही. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खरं तर दरवर्षी दिवाळीला पाडव्याच्या दिवशी आदरणीय पवारसाहेब आणि मी घरातून नेहमीच 4:30 वाजता निघतो आणि 4:30 वाजता एकत्र निघून आधी आपली मार्केट कमिटीमध्ये मीटिंग व्हायची. मार्केट कमिटीच्या हॉलमध्ये खाली पहिल्या मजल्यावर व्हायची. चढून जायचो. आधी तिथे मीटिंग व्हायची मार्केट यार्डमध्ये. वरती पहिल्या मजल्यावर गर्दी असायची आणि ते छोटंसं स्टेज असायचं आणि तिथे जाऊन पहिली मीटिंग असायची. त्यानंतर तो हॉल घेतला, पण त्या हॉलमध्ये काय ऐकू यायचं नाही. आणि त्यानंतर महावीर भवन असा टप्पा, म्हणजे मी गेले 18 वर्ष या मीटिंग्सला येते. आणि त्यानंतर रोहित राजकारणात आल्यावर रोहित त्या मीटिंग्सला यायला लागला. आणि दरवर्षी दिवाळीला आम्ही तिघं आमच्या कुटुंबातून ह्या मीटिंगला दरवर्षी तुमच्या सगळ्यांची भेटीगाठी करण्यासाठी यायचो. आणि मला आठवतं आहे की सकाळी पाडव्याचा मोठा कार्यक्रम आपल्या घरी आपण सगळे येतात त्याला. आणि ते केल्यानंतर दुपारी साहेब नोटपॅड घेऊन बसायचे, कारण का तुमच्यासमोर काय भाषण करायचं आणि पुढचं वर्ष व्यवसाय कसा जाईल हे सगळं त्या नोटपॅडमध्ये लिहून ते भाषण केलेलं मी स्वतः अनेक वर्ष पाहिलेलं आहे. व्यापारी हे समाजातले अतिशय महत्त्वाचा एक घटक आहे. आणि मी ज्या विचारातून लहानाची मोठी झाले तिथे एक राईट विंग आहे आणि एक लेफ्ट विंग आहे. मी सेंटर ऑफ लेफ्ट आहे. म्हणजे आता रोहितच्या भाषणामध्ये रोहितदादांनी बऱ्याच वैचारिक भूमिका काय असावी ह्याच्याबद्दल मत मांडलं. माझ्या वैचारिक भूमिकामध्ये मला कंप्लीट क्लॅरिटी आहे. याचं एक छोटंसं आजचं उदाहरण सांगते तुम्हाला. आज दुपारी मला एका कार्यक्रमाला एका एक्झिबिशनला बोलवलं होतं. त्या एक्झिबिशनला मी गेले. ते छत्रपतींवर एक्झिबिशन होतं. मी गेले आणि मला काय वाटलं, तिथे तो मुलगा मला जे दाखवत होता त्याला मी विचारलं की तुम्ही कुठले आहात. तो म्हटला मी कोल्हापूरचा आहे. म्हटलं लेफ्ट का राईट. त्याला काही प्रश्न कळला नाही. मी म्हटलं कुणाचा इतिहास सांगताय. तर ते म्हणले छत्रपतींचा. म्हटलं जयसिंगराव पवार का इंद्रजित सावंत. मला म्हणले की मी थोडासा जयसिंगराव पवारांना फॉलो करतो आणि थोडासा इंद्रजित सावंतला पण करतो आणि पण करतो. म्हटलं मग कुणाच्या अंडर रिसर्च करता. तर त्यांनी असं काहीतरी वेग मला उत्तर दिलं. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हा इतिहास नक्की कुठला आहे मला माहिती नाही. ह्याचा थोडासा शोध घ्यायला पाहिजे. म्हणून मी आणखीन एक्झिबिशन बघायला गेले. एक्झिबिशन पाहिलं. मी आधी कोथरूडला ते पाहिलं होतं. पहिल्या मजल्यावर गेले. तिथे आणखीन बऱ्याच गोष्टी होत्या आणि एक मोठं पुस्तकांचं एक्झिबिशन होतं. आता मला स्वतःला वाचनाची आवड असल्यामुळे मी पटकन तिकडे गेले. तिथे तलवार बंदूक बरंच काय काय ठेवलं होतं. तर तिकडून मी त्या पुस्तकाच्या एक्झिबिशनमध्ये गेले आणि त्या पुस्तकाच्या एवढ्या मोठ्या एक्झिबिशनवर त्यांना कळलं होतं की माझा काय प्रश्न आहे. त्यांनी मला पटकन सांगितलं हा मुलगा आहे ना, हा जो पुस्तक करतोय तो RSSचा आहे. म्हटलं अच्छा. मग मी त्याच्याशी बरीच चर्चा केली आणि त्यांनी बरीच पुस्तकं मला दाखवली. म्हटलं व्हेरी इंटरेस्टिंग. मी बऱ्याच या गोष्टीचे वाचले आहेत आणि मी हा विचारच्याबद्दल मी अभ्यासही केलेला आहे. आता माझी आयडिओलॉजी पुरी लेफ्ट विंग आहे. ही राईट विंग आयडिओलॉजी आहे. योग्य अयोग्य चांगली वाईट ह्याच्यात मी पडत नाही. कारण का प्रत्येकाला एका लोकशाहीमध्ये प्रत्येकाचं मत आणि त्याची वैचारिक भूमिका आहे हा मांडण्याचा अधिकार आहे त्याला. ह्या संस्कारात मी लहानाची मोठी झाले. त्याच्यामुळे बारामतीत जर त्यांनी एक्झिबिशन केलं असेल तर त्याच्यात गैर काही नाही. ती त्यांची आयडिओलॉजी आहे आणि माझी आयडिओलॉजी आहे. आता ते कुठला शिवाजी महाराज मांडतायत मला माहिती नाही, कारण का मला इतका वेळ नव्हता समजून घ्यायला की ते कुठला. कारण का ह्या देशामध्ये पहिल्यांदाच मला 10 वर्षात कळलंय की इतिहास हा स्वतःच्या सोयीने लिहिला जातो. तो वास्तव असेल का नाही याची गरज नसते. हे मी दिल्लीमध्ये माझ्या कानाने पार्लमेंटमध्ये ऐकलंय आणि तेव्हापासून मी लक्षात आलं की हे आपलं काही जमणं नाही यांच्याशी. कारण का जे सत्य आहे तेच बोललं पाहिजे. आयुष्यात सगळं आपल्या सोयीप्रमाणे होता कामा नये. आणि त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटलं की पहिल्यांदाच बारामतीमध्ये एका वास्तूमध्ये मी अशी पुस्तकं पाहिली
कदाचित हे नवीन कल्चर येत असेल, त्यांना जरूर स्पेस बारामतीत मिळेल, पण बारामती हा पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे आणि कितीही संघर्ष करायला लागेल, आम्ही तो विचार इथे येऊ देणार नाही, कारण का त्याच्यात महिलांना जागा नाही. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आम्ही तुम्हाला महिलांना कोपऱ्यात जाऊ देणार नाही, आम्ही तुम्हाला संविधान बदलू देणार नाही. कितीही कष्ट करावे लागेल तरी चालेल, पण संविधान या देशाचं बदलणार नाही. आम्हाला संघर्ष करावा लागेल याची जाणीव मलाही आहे, रोहितलाही आहे. आम्ही संघर्ष रोज करतो. रोहितला वेगळ्या अडचणी आहेत, मला वेगळ्या अडचणी आहेत, पण आम्हाला फार त्याची भीती किंवा काळजी वाटत नाही, कारण का त्याची सवय झाली आहे. दिस इज आवर न्यू नॉर्मल. आणि तुम्ही बघा, मगाशी एक पत्रकार दिल्लीवरनं आली होती, तिने मला प्रश्न विचारला, तुला तुझ्या इलेक्शनची काळजी नाही का वाटत? म्हटलं, इलेक्शन काळजीसाठी नसतं करायचं, पॉलिसी मेकिंगसाठी करायचं असतं. मी लोकप्रतिनिधी होणं ही माझ्या पॉलिसी मेकिंग आणि राजकारणाचा एक भाग आहे, त्याच्यात काळजी नसते करायची. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, तिने काही नेते येऊन गेले आणि आम्हाला आदरणीय पवार साहेबांनाच ह्याच्यातून काही त्यांचं राजकारण संपवायचं वगैरे असं काही बोलून गेले. तर मी एवढंच तिला म्हणले की तुम्ही विचार करा, एवढा मोठा पक्ष, काश्मीर टू कन्याकुमारी 200 आमदार, 300 खासदार आणि पक्ष वाढतोय, कुठल्या पद्धतीने वाढतोय हा सोडा. असं करत असताना बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांच्याकडे एक कार्यकर्ता नसावा जो माझ्या विरोधात उभं राहू शकतो. त्यांना आमचं घर फोडावं लागतं, आमचा पक्ष फोडायला लागतो आणि पवार साहेबांचाच आडनाव वापरावं लागतं. माझ्याबद्दल बरंच बोललं जातं. मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे आणि स्वाभिमानी मराठी मुलगी आहे. माझ्याबद्दल बरंच काय काय मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना, की हो, मी पवारांची लेक असले तरी राजकारणात मी सुळेंचं नाव लावून राजकारण केले, संस्कार यांचे आहेत. पण एक लेख दाखवा या भारताच्या राजकारणात जिनी वडिलांचं नाव सोडले. ओनली वन, सुप्रिया सुळे. आणि आता लोक म्हणतात बदला. आता म्हटलं बदलला तर ओळखणारच नाहीत लोक. इतकी सवय झाली आहे त्या सुप्रिया सुळेची की आता सुप्रिया पवार केलं तर कोणी ओळखणार नाही. आणि का करावं मी? कारण का शेवटी राजकारणात आणि समाजकारणात आपण कोण आहोत? नाम में क्या रखा है, नाम गुम जाएगा, चेहरा बदल जाएगा, मेरी आवाज मेरी पहचान है. ही पार्लमेंटमध्ये मेरी आवाज मेरी पहचान है. कारण पार्लमेंटमध्ये जेव्हा मी उभी राहते तेव्हा माझी ओळख सुप्रिया सुळे नसते, सुप्रिया पवार नसते आणि काही नसते. माझी ओळख फक्त बारामती लोकसभा मतदारसंघ एवढीच माझी ओळख असते आणि त्याच्यामुळे मला तिथे जायला मिळतं. माझा मतदारसंघ ही माझी ओळख आहे आणि मला नाही काही वाटत त्याचं कमी. कारण मी विरोधात असले तरी माझ्या लोकसभा मतदारसंघातली कामं होतात. कारण का मंत्र्यांना असं एक तर मंत्र्यांची वैयक्तिक संबंध माझे सगळ्यांशी चांगले आहेत. माझं पुस्तक काढून बघा, प्रत्येक मंत्र्याच्या बरोबर माझा फोटो आहे. नुसता फोटो नाही, मी जेव्हा युक्तिवाद इथून करते तेव्हा भारतीय जनताचा प्रत्येक मंत्री माझं नाव घेऊन माझ्या प्रश्नाला उत्तर सांगतो की सुप्रिया जी आपने जो कहा इसका जवाब ये है. म्हणजे मी 100 विचारले तर 99ची येत नाहीत, तो भाग वेगळा, एकाचंच देतात पण नाव घेऊन देतात. आणि मी नेहमी मान सन्मानाने सगळ्यांची वागते. माझ्यावर कोणी किती हल्ले केले तरी मी फार त्या भानगडीत पडत नाही. कारण का तुम्ही ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये जसं आम्ही त्यांच्या पॉलिसीवर टीका करतो ते आमच्यावर वैयक्तिक टीका करतात, ती त्यांची पद्धत आहे, आमचं राजकारण, त्याच्यात काय. आणि जेव्हा आपण टीका करतो तेव्हा टीका सहन करायची ही ताकद आपल्यात असली पाहिजे. याला लोकशाही म्हणतात. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये दडपशाही दमदाटी चालत नाही आणि ती आम्ही बारामतीत नाही, भारतात कुठेही चालून देणार नाही. आणि कोणीही करत असेल, कशाची हो भीती, कशाची दमदाटी आणि कशासाठी? काय आहे? सत्ता सत्ता सत्ता. तुम्हाला असं वाटतं की सत्तेत असला तर झोप चांगली लागते? नाही, उलट जो सत्तेत असतो ना त्याची झोप जाते, असा माझा अनुभव आहे. मी फार सत्तेत राहिले नाही, पण आदरणीय पवारसाहेब अनेक वर्ष सत्तेत राहिलेत. मला माहिती आहे की किती जबाबदारी असते सत्तेतल्या माणसासाठी. लोकांना असं ते फक्त लक्झरी वाटते, ती लक्झरी नसते. लाल बत्ती म्हणजे नाही, इम्पॅक्ट. तुम्ही बघा की एखाद्या माणसाला जेव्हा आपण सत्तेत बसवतो तेव्हा तुमच्या आणि माझ्या आयुष्यात तो काय बदल घडवू शकतो.
म्हणजे जेव्हा जेव्हा मी महाराष्ट्रात फिरते तेव्हा मला अभिमान वाटतो, जेव्हा लोक म्हणतात की महिलांना आरक्षण आदरणीय पवार साहेबांनी दिलं, मला आनंद वाटतो. जेव्हा 70,000 कोटी रुपयाची सरसकट कर्जमाफी कोणी केली तर ती डॉक्टर मनमोहन सिंग आणि शरद पवारांनी केली. हे देशात कुठेही गेलं तरी. आणि असे अनेक, म्हणजे आज तुम्ही सगळे व्यवसाय करणारे इथे बसलेला. माझं आदरणीय पवार साहेबांनी जे आम्हाला आमची आयडिओलॉजी शिकवली त्याच्यात व्यवसायाला अतिशय महत्त्व आहे. व्यवसाय करणाऱ्याचा मान सन्मान केलाच पाहिजे, बाजारपेठ टिकवलीच पाहिजे. कारण का जर बाजारपेठ टिकली तरच इकॉनॉमी करते. तेवढं इकॉनॉमिक्स आम्हाला सगळ्यांना कळतं. आता या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दरवेळी बजेटवर सगळ्यात जास्त मी बोलते. निर्मला ताईंच्या म्हणजे बरोबर युक्तिवाद दिल्लीमध्ये सगळ्यात जास्त मी केलेला आहे. GST असेल, टॅक्स असेल. मला टॅक्सचं एक उदाहरण सांगा. नॉन फेसलेस इन्कम टॅक्स, मला खरं सांगा, फेसलेस इन्कम टॅक्सचा उपयोग खरंच झालाय का? सगळ्यात त्रास इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमधून आज फेसलेसमुळे होतो. फॉर्म सोपे केलेत का? नाही. एकदा इनपुट GSTचा केला आणि चूक झाली तर विड्रॉ करता येतं का? नाही करता येत. तुम्हाला पैसे भरावेच लागतात. असे किती तुम्हाला मी गोष्टी सांगू ज्या व्यापाऱ्यांना अडचणीच्या झालेल्या आहेत. आता रोहितच्या बोलण्यामध्ये इथेनॉलची पॉलिसी आली. मी तुम्हाला अभिमानाने सांगते की या देशामध्ये इथेनॉल पॉलिसीचा जेव्हा पियुष गोयलांनी टर्न केला, या देशात एकच खासदार त्याच्या विरोधात बोलली, ती म्हणजे बारामती लोकसभा सुप्रिया सुळे. मी एकटी बोलले इथेनॉल पॉलिसीवर. आणि भारतीय आणि मला ऐकवतात ते, अहो कारखाने तुमचेच आहेत. म्हणलं आमचे नाही. आता कारखानेवाले सगळे तुमच्याकडे आहेत, मला नका सांगू आता हे. आणि तेवढंच नाही, इथेनॉलची पॉलिसी बदलली तेव्हा एकटी मी बोलले. मी हाऊसमधून बाहेर आले. भारतीय जनता पक्षाचा मीरानी नावाचे आमदार आहेत, निरानी. त्या निरानीचा मुलगा मला भेटला आणि म्हणला थँक्यू व्हेरी मच. म्हणलं किस बात का थँक्यू? दिस इज ताई, हमारे 300 सांसद है, एक ने मुंह नहीं खोला, सिर्फ आपने इथेनॉल पॉलिसी के बारे में बोला. नंतर घरी आले. पवार साहेबांचे त्यांचे चांगले संबंध आहेत. कारण का साहेब सत्तेत असताना, ते विरोधी पक्षात असतानाही त्यांना व्यवसायाला मदत केलेली आहे. म्हणून निराणी आजही आमच्या घरात दिल्लीला आले की येतात. जेव्हा तुम्ही सत्तेत असताना लोकांशी चांगले वागताना, तेव्हा विरोधात असला तरी लोक तुमचा मान सन्मान करतात. हे आमच्याच घरात पाहिलंय मी. कुठलाही या देशातला ज्याचा व्यवसाय आहे तो माणूस नेहमी अडचणीत आला की आदरणीय पवार साहेबांचंच मार्गदर्शन. अरे तुम्हीच घेताना बाहेरचं कशाला मी बोलू. आणि विकासाची चर्चा मी नेहमी बारामतीत ऐकते. बारामती लोकसभा मतदारसंघात मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की इंडस्ट्रीचा फक्त बारामतीत विकास झाला तर आहेच, ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पण इंदापूरलाही मोठा झालेला आहे. सोनाईची फॅक्टरी, कोणीतरी मानेदादांना कधी विचारा. मानेदादांचे कष्ट प्रचंड आहेत त्याच्यात. पण मानेदादांच्या कष्टाबरोबर मानेदादांसाठी पूर्ण देशाची पॉलिसी ही आदरणीय पवार साहेबांनी बदललेली आहे, सगळ्यांना माहिती आहे. सत्तेचा उपयोग आपल्या लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी फक्त बिल्डिंग आणि ब्रिज बांधून होत नाही. इथे तर प्रॉब्लेमच आहे. येताना मला तर इतकं टेन्शन येतं ना. अमराईला मी खूप रेग्युलरली जाते. पक्षाचं ऑफिस आपल्याला भिगवण चौकात आहे. भिगवण चौकातून निघालं की इधर जाऊ की उधर जाऊ. अमराईला जाताना सरळ रस्ता होता, तिथे मध्ये कोणी भिंत बांधली आहे देवालाच ठाऊक. आता लेफ्टनी जाऊ. आता जाताना पण टेन्शनच आहे की इधर से जाऊ की उधर से जाऊ. वरती चढलं की समोरून तो कॅनलवरनं एक येतो, MIDCतून येतो, भिगवण चौकातून येतो. माझी गाडी कुठे जावी? आता मी तर 4 चाकीमध्ये जाते. 2 चाकीवाल्यांनी काय करायचं? हा सगळं बरोबर आहे ना? अहो मी पण आता इतकी राहते इथे. आता ना मला तर गाववाडी वस्तीत मला डोळे बंद करून सोडा बारामतीत. मी सांगते कुणाचं दुकान कुठे, पानवाला किधर आहे, भेळवाला किधर आहे, सब मेरे जानते अभी. इट्स अ पार्ट ऑफ माय फॅमिली. आता तर पोटेंकडे मला माहिती आहे, तिथून 8:30ला गेलं की मी सांगते हो 8:30 वाजले, घरी जावा, जेवायची वेळ झाली. बसतात की नाही मंडईत 8:30ला पुरा ग्रुप तिथे बसलेला असतो. हीच तर बारामती. आपलं एवढं तर शहर आहे, सगळे तर आपलेच लोक आहेत. त्याच्यामुळे पेठा फिरताना या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल अनेक चर्चा आमच्या सगळ्यांच्या होतात. किती दुकानांमध्ये मी घेते, फीडबॅक घेते की बाबा काय अडचण झाली आपल्याकडे, काय GSTचा प्रॉब्लेम आहे. हमी भाव नाही मिळाला म्हणून आज बाजारपेठ आपली तेवढी सुद्धा नाही आहे, प्रॉफिट कमी झाले.
इनका GSTमुळे प्रॉब्लेम झालेत आणि GSTमुळे जो माणूस टॅक्स भरत नव्हता त्यालाही टॅक्स भरायला लागला. आज या देशातला शेतकरी हा टॅक्स भरतो कारण का प्रत्येक गोष्टीला GST. आणि GSTच्या स्लॅब्स, GSTचा कॉन्सेप्ट काय होता काँग्रेसचा? 1 नेशन 1 टॅक्स. आज 5%, 10%, 12%, 18%. अरे काय लावले? 18%चा टॅक्स कशा कशावर लावतात? त्यामुळे आज सगळं हे जी परिस्थिती देशामध्ये, इकॉनॉमी इज इन क्रायसिस. तो मानो या ना मानो. इलेक्टोरल बॉन्ड्स, बिगेस्ट करप्शन इन दिस कंट्री. या देशातला सगळ्यात मोठा ऑफिशियल भ्रष्टाचार काय तर इलेक्टोरल बॉन्ड्स आहेत. सगळ्यांना इलेक्टोरल बॉन्ड्सची गोष्ट माहिती आहे. आज इकॉनॉमीमध्ये सगळे म्हणतात इकॉनॉमी इज रोबस्ट. दाखवा मला फूड इन्फ्लेशन काय स्वस्त झालंय? अन्न स्वस्त आहे? बेरोजगारी, आपला तर मेळावा इथे, मग सकाळी पण मी बोलले तो मेळावा, नमो महारोजगार मेळावा, आणि यांच्या पत्रकारांचेच मी आभार मानले पाहिजेत. त्यांनीच मला पहिलं सांगितलं की 43,000 नोकऱ्या तिथे मिळणार आहेत. आम्ही गेलो तिकडे कार्यक्रमाला, एवढा मोठा पॅन्डॉल, बापरे बापरे, मी माझ्या आयुष्यात एवढा मोठा पॅन्डॉल नाही बघितलेला. मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं खर्च किती? 5 म्हणजे कोटी, लाख नाही, 5 कोटी रुपयाचा पॅन्डॉल केला होता. करेक्ट? सगळं मी कधी काल्पनिक भाषण करत नाही, मी वास्तवतेत भाषण करते. 5 कोटी रुपयाचा पॅन्डॉल केला. त्या 5 कोटीच्या पॅन्डॉलमध्ये 43,000 नोकऱ्या मिळणार होत्या. त्यातल्या 33,000 तर मिळाल्याच नाहीत. पत्रकार म्हणतात 10,000 मिळाल्या, आणि त्या 10,000 मधल्या किती परमनंट होत्या आणि किती 8 मे पर्यंत आहेत ह्याची कोणीतरी माहिती काढावी. 8 मे याचं कारण 7 मेला मतदान आहे. या सगळ्याचा विचार केला पाहिजे. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही मेरावे घेता, आमचं काही म्हणणं नाही, पण फसवाफसवी करू नका. ते आई वडील कष्ट करून त्याच्या मुलांना शिकवतात, स्वतः कमी जेवतात, अर्धी भाकरी खातात, पण मुलांना शिकवतात. आणि त्या मुलांना तुम्ही म्हणता की आम्ही 15 लाख देणार, आम्ही 2 कोटी नोकऱ्या देणार. बारामतीला येऊन 5 कोटी रुपयाचा खर्च करून तुम्ही मेळावा करता आणि 10,000 मुलांना अप्रेंटिसशिपची नोकरी करता. कुणाला फसवताय? गरिबांना. ही जुमलेबाजी नाही आहे. इलेक्टोरल बॉन्डसाठी पैसे आहेत तुम्हाला, ही जुमलेबाजी करायला. प्रत्येक व्यासपीठावर ते काय करतात तो कार्यक्रम, शासन आपल्या दारी. कुठलं डोंबल्याचं शासन आपल्या दारी? पूर्ण जिल्ह्याचा प्रोग्राम जेजुरीला घेतला. बारामतीकर जेजुरीला जाणारे सर्टिफिकेट घ्यायला. शासन आपल्या दारी जयंत पाटील आणि RR पाटील यांनी केलंय. प्रत्येक ग्रामपंचायत कम्प्युटर हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, त्याला शासन आपल्या दारी म्हणतात. 1 कोटीचा पॅन्डॉल लावून कार्यक्रम घ्यायचा आणि त्या कार्यक्रमावर आमच्यावरच टीका करायची. बॉस, टैक्स पेयर हूं मैं, इस देश में टैक्स भरती हूं मैं, उसके पैसे से तुम प्रोग्राम करोगे और विरोधकों को गाली दोगे, नहीं चलेगा इस देश में. आज या देशामध्ये पैशाचा, सत्तेचा गैरवापर करून तुम्ही पक्ष फोडता, घर फोडता. बस झाला. काल केजरीवालांना अटक केली. ह्याच अरविंद केजरीवाल 2 वेळा दिल्लीच्या जनतेने सरसकट निवडून दिलंय, पंजाबमध्ये निवडून दिलंय. त्याला तुम्ही भ्रष्टाचारी म्हणता आणि त्याला अटक करता. आणि ज्या आदर्श घोटाळ्याबद्दल अशोक चव्हाणांना आरोप भारतीय जनता पक्षाने केले, त्यांना बिनविरोध तुम्ही खासदार निवडून देता. हा भ्रष्टाचार नाहीये. म्हणजे तुमच्या पक्षात गेलं तर तुम्ही भ्रष्टाचार मुक्त आणि विरोधात असले तर भ्रष्टाचारी. हा कुठला न्याय आहे? हे सरकार पाहिजे. 2014 मध्ये काँग्रेस भ्रष्टाचारी आहे म्हणून या देशाने त्यांना घरी पाठवलं. आता वेळ आलेली आहे की सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी पक्ष तर भ्रष्ट जुमला पार्टी आहे, भारतीय जनता पक्ष, त्यांना हद्दपार करायची वेळ आलेली आहे. आणि ह्याच्यात बदल, काँग्रेस मुक्त भारत. अरे कुठे काँग्रेस ठेवली आहे तुम्ही? सगळी त्या BJP मध्येच आहे. सगळ्यात जास्ती काँग्रेसचे भ्रष्टाचारचे झालेले आरोप आमच्याकडे नाही आहेत. आता आम्ही मुक्त झालो त्याच्यातून. आता ते भारतीय जनता पक्षात आहेत. आता मोठे मोठे दिल्लीचे नेते येतात. आम्हाला मगाशी कोणीतरी म्हणलं नॅचरली करप्ट पार्टी. ते नॅशनली करप्ट नव्हतो, नॅचरली करप्ट पार्टी. आता काय म्हणतात, ह्यांना फक्त पुत्री प्रेम आहे. कुठल्या वडिलांना मुलीचं प्रेम नाही हो इथे? आणि असलं तरी गैर काय, त्याच्यात भ्रष्टाचारापेक्षा बेटर. स्वतःच्या मुलीवर प्रेम असणं किंवा मुलावर प्रेम असणं कमीपणा नाही, पण ह्या देशाच्या गरीब कष्ट करण्याचे पैसे खाणं ना इज वर्स्ट. वो बडा पाप आहे. त्याच्यामुळे माझा विनंती आपल्याला आहे की हे भ्रष्ट जुमला पार्टी से दूर रहो. कारण का ते भ्रष्ट आहेत, ते जुमलेबाज आणि ते पक्ष आहेत. रोज खोटं बोलतात, रेटून खोटं बोलतात.
आणि याच्यात नुकसान होतं मायबाप जनतेचं. काय तुमच्या पत्रात पडलं? सगळा बारामतीचा विकास जो झालाय ना तो काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात झालाय. मी कुणालाही कुठेही भेटायला तयार आहे. तुम्ही म्हणाल ती जागा, तुम्ही म्हणाल ती वेळ, चला चर्चेला बसूया. कुठला मोठा विकास या भारतीय जनता पक्षाने या गावात केलाय मला सांगा. रोटी कपडा मकान गटर मीटर वॉटर शाळा औषधं डॉक्टर कुणाच्या काळात झाले? ये काँग्रेस और राष्ट्रवादी काँग्रेस की सोच और देन है ये. त्याच्यामुळे आता आयत्या बिळावर येऊन बसलेत सगळे आणि सवयच आहे त्यांना. 105 आमदारापैकी 60 आमदार तर काँग्रेस राष्ट्रवादीचेच आहेत. यांचे किती आहेत? मला परवा कोणीतरी विचारलं, तुम्ही एवढं त्यांच्या विरोधात बोलता, मग जुन्या बीजेपी वाल्यांचं काय झालं? म्हणलं मला काय माहिती, रिटायर झाले सगळे ते. अशीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आज या देशामध्ये जे गलिच्छ राजकारण चाललंय त्याच्यासाठी मी नाही राजकारणात आले. मी राजकारणात तुमच्या आयुष्यात एक चांगली पॉलिसी करून एक बदल घडवण्यासाठी मी राजकारणात आलेले. तुम्हाला सगळ्यांना मला अजून ती आठवते, ती एक पॉलिसी आदरणीय पवार साहेब त्याचे कमिटी होते तेव्हा संदीप दीक्षित आणि मी खूप त्या कमिटीत काम केलं. 1 एकर जमीन 1 रुपयाला असेल तर 4 पट मोबदला तुम्हाला जो आता मिळतो ना, ती आम्ही केलेली पॉलिसी. त्याचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब होते. माझ्या पहिल्या टर्म मध्ये केलेला निर्णय. किती निर्णय मी तुम्हाला सांगू. असे दुधाला पैसे आले का हो? हे सरकार देणार होतं, काय झालं त्याचं? EPS 95चं आहे का कोणी? अरे हो, हे तर असं सरकार आहे, पेन्शनवाल्यांचे पण पैसे घेतले त्यांनी. EPS 95चा 1 पैसा त्यांनी केलेला आहे का? अंगणवाडी सेविकेचं केलं का? आशा वर्करचं केलं? काय केलं मला सांगा ना. मेट्रो केली 18,000 कोटी रुपयाची, पण ह्या महाराष्ट्रातली एक शाळा सुधारली नाही, उलट कमी केल्या शाळा. कुठली मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आणली आहे त्यांनी मला सांगा. एक फॅक्टरी बारामतीमध्ये किंवा पुणे जिल्ह्यामध्ये आदरणीय पवार साहेब सोडून कुठली मोठी फॅक्टरी आणली मला सांग. जिल्ह्यात नाही, राज्यात सांगा. फक्त बारामतीचं कशाला बोलायचं आपण? त्यामुळे हे सगळं जे गलिच्छ राजकारण चाललंय याच्या विरोधात आपण कोणीतरी लढलं पाहिजे हो. संघर्ष आणि सत्ता. रोहित म्हणला ते खरं आहे. आम्हाला एका बाजूला सत्ता आणि अदृश्य शक्ती होती आणि दुसऱ्या बाजूला संघर्ष, वडील, विचार आणि सत्य होतं. आणि मला अभिमान आहे की रोहित आणि मी आम्ही दोघंही मंत्री झालो असतो, पण आम्ही मंत्रिपदासाठी दोघंही उतरलो नाही. आम्ही दोघंही संघर्ष करतोय. आम्हाला किती कष्टांची परिकाष्ठा करावी लागेल ती करू, पण आमच्या संस्कारातच आम्ही राहू. हे मी बारामतीकरांना माझा शब्द तुम्हाला आज देते. अहो, लोक मला म्हणतात तुम्ही टीका करत नाही. मी एवढ्यासाठीच टीका करत नाही कारण का माझ्या आईने माझ्यावर संस्कार केलेले आहेत. माझ्या आई आणि आजींनी केलेल्या संस्कारात असं आहे, सुप्रिया आयुष्यात एवढं जरी कोणीतरी स्वतःसाठी केलं, तुझ्यासाठी केलं असेल ना, त्याच्यामध्ये तू राहा. म्हणून मी कधी कोणावर टीका करत नाही. कारण का प्रत्येकाने, जे कदाचित आज इथे नसतील, त्या प्रत्येकाने कधी ना कधी माझ्या आयुष्यात एवढी नाही एवढी पण मला मदत केली आहे, त्याची जाण मला आहे. त्याच्यामुळे मी नाही कधी कोणावर टीका करणार. पण जे बाहेर येऊन इथे काहीतरी बोलत राहतील ना, त्यांना माफी नाही, हेही तुम्हाला सांगते. कारण का त्यांच्या उपकारात मी नाही आहे. मी खरं तर कुणाच्याच उपकारात नाही आहे. असीन तर माझ्या कुटुंबाच्या आणि माझ्या मतदाराच्या उपकारात आहे. मला जर कोण जाब विचारू शकतो तर तुम्ही विचारू शकता, कारण का तुमची लोकप्रतिनिधी मी आहे. तुम्हाला अधिकार आहे विचारायचा. सुप्रिया सुळे किधर हो तुम? आता चिठ्ठी आलेली आहे त्याच्यामुळे भाषण आवरायला लागेल. पण आज आपण सगळे इथे आलात. आयोजकांनी आम्हाला इथे बोलवलं. सगळ्या आयोजकांनी आमचा जो मान सन्मान आज इथे केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. मदन बाफनाजी जी पक्षाची नवीन तोफ आहे, 85 अँड गोइंग स्ट्रॉंग. कोण म्हणेल ती 85 आहे? 58 सांगा. आम्हाला लाजवलाल असं भाषण केलं. आता आजपासून तुमचं 58 केलंय आम्ही. यू आर नॉट 8. होऊच शकत नाही. किंवा तुम्ही उगाच सांगताय 85. मी नेहमी त्यांना म्हणते की मग ही पिढी आमच्या पिढीपेक्षा जास्त घट्ट आहे हो. इसको लढणे का ही सबको शौक है. यांच्या सगळ्यांच्या आईनी यांना काय खायला घातला आय डोंट नो. दे ओनली वॉन्ट टू लडो ऑल द टाइम. हे बहुत बडी सगळी फुल गँग ही. त्यामुळे मला अभिमान आहे की या स्वाभिमानी मराठी, हे सगळं जे व्यासपीठ आहे स्वाभिमानी मराठी लोकांचं आहे. आणि रोहित म्हणला ही गोष्ट खरी आहे की दिल्लीच्या तख्तासमोर न कभी झुके है न कभी झुकेंगे. जय हिंद. मुझे उस नदी का पता नहीं, सभी आकर मुझ में लिपट गए, मैं किसी के जाकर मिला नहीं. माननीय पवार साहेब.
सन्माननीय रस्तेच सरकारने बंद होईल. वेळ खूप झाला आहे. मला आनंद आहे की आजच्या या मेळाव्याच्यासाठी व्यापाऱ्यांच्या प्रश्नावर सतत जागृत राहून काही ना काहीची भूमिका घ्यायचा प्रयत्न करणार आहे. मदन बापना, वाचनचे संचेती, विठ्ठलचे मण्यार, गोपालचे ओसवाल, राजेंद्र बुबळे, राजेश फुलकर, फुलपगार, अन्य सगळे सहकारी यांची नावं यासाठी मी घेतली. गेली 40-50 वर्ष या सगळ्यांची माझा कुठल्या ना कुठल्या प्रश्नावर संबंध आलेला आहे. कधी महाराष्ट्रामध्ये एखादे शासकीय धोरण हे व्यापार, अर्थव्यवस्था या दृष्टीने नुकसानकारक जर झालं तर त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांची भूमिका उत्तम रीतीनं मानणारे जे लोक आहेत त्याच्यामध्ये या लोकांचं नाव मी घेतलं, यांचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. आज आपण संपूर्ण देश निवडणुकीच्या उंबरठ्यावर उभा आहे. आपण तसं भाग्यवान आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक घटना जी लिहिली, त्या घटनेनं या देशामध्ये स्थैर्य आणलं आणि व्यवसाय करण्याच्या संबंधीचे अडथळे हे दूर केले. जिथं घटना भक्कम नाही त्या देशामध्ये काही ना काहीतरी वेगळं घडलं. बांगलादेश शेजारचा देश, मुजीबुर रहमान नावाचे देशाचे प्रधानमंत्री होते. एक दिवशी त्यांची हत्या केली गेली आणि लष्कराच्या हातात सत्ता गेली. पाकिस्तान शेजारचा देश, लोकशाही होती, पण अयूब खान नावाचा एक लष्कराचा अधिकारी आला, लोकशाही उद्ध्वस्त केली आणि देशामध्ये हुकुमशाही चालण्यासाठी आली. असंच चक्कर श्रीलंकेमध्ये सुद्धा झालं. आजूबाजूला जिथं लोकशाही जुळली झाली त्या ठिकाणी हुकुमशाही आली, हे तिथं आपण पाहिलं. आज हिंदुस्थानामध्ये लोकशाहीचं संरक्षण करणं याची अत्यंत गरज आहे. संविधानाची गरज रक्षण करणं याची गरज आहे. मी गेल्या आठवड्यामध्ये कर्नाटकाच्या एका भाजप नेत्याचा, जो फाजलेंचा सभासद आहे, त्याचं भाषण ऐकत होतं. त्यांनी भाषणात काय सांगितलं की आम्ही तुम्हाला मत मागतो आहे, कारण या देशाची घटना ही नरेंद्र मोदींना बदलायची. घटना बदलण्यासाठी तुम्ही आम्हाला विजयी करा. आणि अशी भूमिका मांडली जो मंत्री होता केंद्र सरकारमध्ये, सत्ताधारी पक्षाचा, आणि मोदींना यासाठी बरकत करा हे जे सांगतायत ही अत्यंत धोक्याची परिस्थिती आहे. आणि म्हणून या निवडणुकीकडं नेहमीपेक्षा अधिक लक्ष द्यायची गरज आहे. अनेक धोरणं असलेली आणि ती धोरणं त्याच्यात सातत्य नाही. त्याचा उल्लेख या ठिकाणी आत्ताच केला गेला. बारामतीमध्ये शेती हा महत्त्वाचा उद्योग. शेतीमध्ये ऊसाचा धंदा हा मोठा धंदा. आज काही चित्र दिसतं आहे.
जगातील 2 नंबरचं साखर उत्पादन हे भारतामध्ये होतं आणि भारतातलं 2 नंबरचं उत्पादन हे महाराष्ट्रात होतं. काय धोरण आखली? ऊसाची किंमत वाढली, आनंद आहे, पण साखरेचं काय? साखर ही दुनियामध्ये पाठवली पाहिजे. निर्यातीचं धोरण आखलं आणि एका दिवशी सांगून टाकलं की उद्यापासून निर्यातीला बंदी. आज निर्यातीला बंदी आहे. उत्पादन वाढवायचं, शेतकऱ्याला 2 पैसे राहण्याची खात्री द्यायची आणि जो माल तयार करतो त्याच्या विक्रीला बंधन आणायची. आज हे काम त्या ठिकाणी केलेलं. याचा उल्लेख या ठिकाणी केला की आपण बारामतीमध्ये नुसती साखर केली नाही, आपण साखर केली, आपण वीज तयार केली, आपण इथेनॉल तयार केलं, नवीन नवीन पदार्थ आपण या ठिकाणी तयार करतो आहे आणि त्याचं मार्केट हे मिळेल कशाची काळजी करतो आहे. मार्केट मिळालं की उत्पादकाला 2 पैसे आणि उत्पादकाच्या हातात 2 पैसे तो व्यापार वाढले आणि म्हणून हा निकाल घेतला. सरकारने इथेनॉलचे कारखाने उभे करायला परवानगी दिली. लोकांनी बँकेचं कर्ज काढले, कारखाने उभे केले, काही उभे होत आहेत आणि आत्ता ऑर्डर काढून टाकली की साखरेपासून इथेनॉल करणं आजपासून बंद. म्हणजे तुम्ही सांगताय, प्रधानमंत्री भाषण करतायत इथेनॉल करा, त्यासाठी कारखानदारी करा. प्रधानमंत्र्यांवर लोकांनी विश्वास ठेवला, कर्ज काढलं, कारखानदारी उभी केली आणि आता आमच्या त्याच्यावर बंदी. कसा हा व्यवसाय, कसा व्यवहार करायचा? आज ऊसाची किंमत कमी, याचा अर्थ शेतकऱ्यांचं पेमेंट कमी आणि शेतकऱ्यांचं पेमेंट कमी याचा अर्थ अर्थव्यवस्था डुबण्याची प्रक्रिया आज ही सुरू झालेली आहे. आज देशाच्या समोर महत्त्वाचे प्रश्न आहेत. महागाईच्या संबंधित, बेकारीच्या संदर्भात हजारो हात असे आहेत की जे कामाच्यासाठी असूच नाही, पण कामाची संधी मिळत नाही. आणि असं असताना या गोष्टीकडे लक्ष हे किती दिलं जातं? याच्याकडे लक्ष नाही. लक्ष याच्यावर आहे की सत्ता ज्यांच्या हातात आहे त्या सत्तेचा वापर विरोधी विचाराला दडपण कसं टाकता येईल यासंबंधीची भूमिका त्या ठिकाणी घेतली. झारखंड नावाचं राज्य, आदिवासींचं राज्य, काही तक्रार आली मुख्यमंत्र्याच्याबद्दल, तथाकथित चौकशी केली आणि आज त्या मुख्यमंत्र्याला अटक करून तुरुंगात टाकलं. दिल्ली देशाची राजधानी, त्या ठिकाणी आजचं राज्य की अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री, अनेक धोरणं त्यांनी केली, चांगली निकाल घेतले. आम्ही सगळ्यांनी दिल्लीमध्ये अनेक वेळेला त्यांची कामं पाहिली. त्यांचं शिक्षणाचं धोरण, त्यांचं आरोग्याचं धोरण, अनेक धोरणं अतिशय चांगली केली. त्यावेळेला पहिल्यांदा ते निवडून आले आणि दुसऱ्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपने सगळं लक्ष त्या ठिकाणी केंद्रित केलं. पण दिल्लीच्या जनतेनं 80 आमदारांच्या विधानसभेत 78 जागा त्याच्या निवडून दिल्या. 80पैकी 78 जागा जिथे लोक निवडून देतात आणि तेही दिल्लीसारखं सुशिक्षित लोकांचं शहर. आणि असं राज्य ज्याला लोकांनी दिलं, आज त्याला धोरणाच्या संबंधीचे काही निकाल घेतले हे सांगून त्यांना आज अटक केलेली आहे. मुख्यमंत्री असो, मंत्रिमंडळ असो, त्यांना धोरणं आखावी लागतात. मग ते शिक्षणाचं धोरण असेल, ते उद्योगधंद्याचं धोरण असेल. इथं ही जी अल्कोहोल आणि त्यासंबंधीची पॉलिसी त्याच्याबद्दलचं धोरण आहे. तुम्हाला धोरण फसत नसेल तर टीका करा, लोकमत विरोधी तयार करा, कोर्टात जा, पण
मुख्यमंत्र्याला धोरण राखायचा अधिकार आहे का नाही हा प्रश्न निर्माण करू नका. अरविंद केजरीवालांनी धोरण ठरवलं ते यांना फसलं नाही, त्याच्यावर खचले, त्यांना तुरुंगात माहिती नाही किती दिवस जायचं. आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकायला लागले तर बाकीच्यांचं काय? अरविंद केजरीवालांच्या मंत्रिमंडळाचे 2 मंत्री आज तुरुंगात आहेत, गेले वर्षभर तुरुंगात आहेत. याच्यासाठी सत्तेचा वापर, सत्ता ही विकासासाठी करायची असते म्हणतात, सत्ता ही अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्यासाठी ही खऱ्या अर्थानं करायची असते. आणि त्याचे जे जे घटक आहेत, मग ती शेती असेल, तो उद्योग असेल, ते शिक्षण असेल, ते आरोग्य असेल, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी करून लोकांचं जीवन बदलेल कसं त्याची खबरदारी आज घेण्याची गरज आहे. आणि नेमक्या या प्रश्नाकडं मोदी साहेबांचे लक्ष आहे. मोदी साहेब बोलतात खूप, सांगतात दिल्लीमध्ये, पार्लमेंटमध्ये कधी त्यांचं भाषण असतं, विरोधकांना चुकतात, पण मला चुकत नाही. मी आणि 1-2-3 लोकांच्याबद्दल काहीतरी चांगलं बोलतो, त्याची मला भयंकर काळजी वाटते. कारण ते एकदा त्यांनी सांगितलं, 12 वर्षी सांगितलं की शरद पवारांचं ओझ धरून मी राजकारणात आलो. आज जे काही त्यांचं राजकारण चाललेलं आहे ते माझ्या विचाराने नाही. माझं ओझ धरून मी असलं काम कधी करणार नाही. जो ओझ धरतो त्याची नक्की भूमिका काय हे मी तपासून घेईन. आणि म्हणून आज त्यांनी धोरणं असली ती धोरणं हिताची नाहीत, आणि धोरणं जिथे हिताची नसतात त्या ठिकाणी बदल करण्याचा निकाल घ्यावा लागतो. आणि तो बदल करायचा असेल तर मतदान, आणि ती मतदानाची संधी आज तुम्हाला सगळ्यांना मिळाली. आणि ही बंदी आज तुमच्या सगळ्यांच्या पुढे आहे. यावेळेला मतदान करा, नेहमीच तुम्ही करता. मुद्दामच यावेळेला मुद्दाम करायला आग्रह करतो आहे. त्याचं कारण यावेळेला मताचा विक्रम करण्याची गरज आहे. यावेळेला त्या मतदान प्रक्रियेमध्ये अडचणी खूप आहेत. एखादा वेगळा विचार तो घेऊन कोणते आला तर त्या संबंधीचा संघर्ष होऊ शकतो, वैचारिक तो संघर्ष असतो. पण संघर्ष हा कुटुंबाचा सुरू झाला, गावाचा सुरू झाला, त्याचे दुष्परिणाम असतात. आणि त्यामुळे लोक अस्वस्थ होतात. खरं म्हणजे ही अस्वस्थता मला महाराष्ट्रात दिसते, बारामतीमध्ये दिसते, आणखीन काही ठिकाणी दिसते. साहजिक गोष्ट आहे. व्यापाऱ्यांची बैठक ही अनेकदा आपण बोलवते. मी अनेकदा तुमच्या पुढे आलो, तुम्ही माझ्या पुढे अनेकदा आला. पण व्यापाऱ्यांची ठरलेली बैठक माझी कुठं महाराष्ट्रात कधी कोणी बंद केली नव्हती किंवा रद्द केली नव्हती. पण ती केली गेली. आणि त्याचं कारण एक प्रकारचा दबावानं समाजकारण राजकारण करता येत नाही. तुमच्या प्रश्नाची सुटका ही दबावाने होणार नाही. मत मान्य नसेल तर मान्य नाही सांगा, अमान्य करा, त्याच्याबद्दलचा आवाज उठवा, पण मत बांधायचं नाही, लोकांची डायलॉग करायचा नाही, संवाद करायचा नाही. ही भूमिका योग्य नाही. आणि त्याची भूमिका आज महाराष्ट्रात देशात होते. हे देशाच्या आणि संसदीय लोकशाही पद्धतीच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे. त्याला आपलं तोंड द्यायचं आहे. आणि बारामती ही कुणाचाही अन्याय सहन करणारी, अत्याचार सहन करणारी ही नगरी नाही, इथला नागरिक नाही. आणि त्यासाठी तुम्हाला एकदा जागं करावं याच हेतूनं मला तुमच्याशी संवाद साधायचा होता. मी काय अधिक बोलून वेळ घेऊ इच्छित नाही. निवडणूक आहे, सुफियासारखी उमेदवार आहे, त्यांचा परफॉर्मन्स काय हे आधीच्या वक्त्यांनी सांगितलं, देशाच्या राष्ट्रपतींनी सांगितलं, पार्लमेंटमध्ये सांगितलं. आज पार्लमेंटमध्ये सातत्यानं हजर राहून भूमिका मांडणारे ज्या खासदारांची ओळख केली जाते त्या 500
44 खासदारामध्ये पहिले 2 जे खासदार आहेत त्याच्यामध्ये तुमच्या खासदाराचं नाव येतं. आणि म्हणून आज बारामतीचा नावलौकिक संबंध देशाच्या संसदेमध्ये निर्माण करण्याची खबरदारी ज्यांनी घेतली असा उमेदवार या ठिकाणी असेल तर त्याला मोठ्या मतांनी विजयी करणं ही आपली जबाबदारी आहे, लोकशाहीचं कर्तव्य आहे. ते तुम्ही कराल अशाच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी करतो. वेळ खूप झाला आहे त्यामुळे अधिक न बोलता हे काम तुम्ही करावे. मला आठवतं आहे 67 साली पहिल्यांदा मी निवडणुकीला उभं राहिलो. तरुण होतो, संघर्ष होता. पण बारामतीच्या व्यापारी असोसिएशनने एक स्वतंत्र संच केला, एक गाडी केली आणि तालुक्यातल्या सगळ्या गावी ज्याचा ज्याच्याशी संबंध आहे त्या सगळ्यांशी सुसंवाद केला आणि माझा प्रचार केला होता. मातू शहा किती लोकांची नावं सांगतात ते, माणिकराव तुझ्या अनेक लोक आहेत. या सगळ्या लोकांनी निवडणुकीमध्ये पुढाकार घेतला. नुसता मेळावा घेतला नाही, गावोगाव जाऊन सांगितलं की आपल्याला बारामतीचं समाजकारण राजकारण बदलायचं असेल तर या तरुण माणसाच्या मागं उभं राहा. आणि हा प्रचार डॉक्टर लोकांनी केला, व्यापाऱ्यांनी केला, वकील लोकांनी केला, राजकारणात नाहीत त्या सगळ्यांनी केला. आणि त्याचा परिणाम आज 56 वर्ष देशाच्या पार्लमेंट किंवा विधिमंडळामध्ये मी जाऊ शकलो त्याचं 100% श्रेय त्या काळात ज्यांनी पाया घातला त्या व्यापाऱ्यांनी आणि अन्य घटकांनी जे काही योगदान दिलं त्यामुळे झालेलं आहे. आणि म्हणून तुमच्याकडून माझी अपेक्षा ही आहे, तुम्ही मतदान कराल त्याचा आनंद आहे, पण तेवढंच काम नव्हे. आजची देशाची परिस्थिती ही पाहता जे बदल करायचे ते लोकांना जाऊन सांगणं आणि लोकांचं जनमत तयार करणं याच्यातसुद्धा तुम्ही लोकांनी पुढाकार घ्यायची गरज आहे. ती तुम्ही घ्यावी एवढी सूचना या ठिकाणी करतो. माझे 2 शब्द सोडतो. धन्यवाद साहेब. यानंतर आभार प्रदर्शन करतायत स्वप्नील मुथा.